सगळ्यांना स्क्रीन दिसते आणि माझा आवाज येतोय ना? ओके. सो कालचे होमवर्कचे क्वेश्चन झाले का सॉल्व? काही डाऊट असेल तर आपण लगेच क्लिअर करू आणि काही पुढचे क्वेश्चन्स घ्यायला स्टार्ट करूया. येस, ट्राय केले का कालचे क्वेश्चन्स होमवर्क? का अजून एकदा ट्राय करायचे तुम्हाला? येस बोला. न्यू एक्झाम्पल करायचे का स्टार्ट मग आत्ता? सो होमवर्कचे एक्झाम्पल जे तुमचे राहिले असतील काल सॉल्व करायचे तेवढे मग आजचा दिवस मी पुन्हा देतो तुम्हाला, ट्राय करा आणि काही डाऊट असेल तर मग आपण त्याला उद्या डिस्कस करूया. ओके, बट ट्राय करत चला होमवर्कचे दिलेले क्वेश्चन्स, त्याने मला कळतं की तुम्हाला त्या एक्झाम्पल सॉल्व करता येतात की नाही. ओके, सो आपला पॉईंट तोच चालू आहे, कॅल्क्युलेशन्स ऑफ हायर पॉवर ऑफ आय. हायर पॉवर ऑफ आय. ठीक आहे. सो यामध्ये मी तुम्हाला टोटल अगोदर 4 व्हॅल्यूज सांगितल्या होत्या आणि काल लेक्चर संपायच्या वेळेस मी 2 इम्पॉर्टंट व्हॅल्यूज तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. सो त्या व्हॅल्यूज मी पुन्हा इथं मार्क करतो. टोटल 6 व्हॅल्यूज झाल्या बघा आपल्याकडे आता. पहिली व्हॅल्यू आहे आय इज इक्वल टू किती असतो रूटमध्ये -1. सेकंड आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. थर्ड आय क्यूबची व्हॅल्यू -i. 4 आय रेज टू 4ची व्हॅल्यू +1. करेक्ट. आणि 2 इम्पॉर्टंट व्हॅल्यूज मी जाता जाता कोणत्या सांगितल्या होत्या त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 1/i हा काय असतो -i आणि नंबर 6 1/-i हा असतो +i. ओके, सो कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला ह्या 6 व्हॅल्यूज आता इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे ना? दीज आर द 6 इम्पॉर्टंट व्हॅल्यूज फॉर द कॅल्क्युलेशन्स आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो वी कंटिन्यू द सेम प्रॉब्लेम्स नाव. थोडेसे प्रॉब्लेम्स आपले इंटरेस्टिंग आहेत आजच्या लेक्चरमधले आणि सिम्पल आहेत. ओके, काल आपण 20पर्यंत क्वेश्चन सॉल्व केलेले होते काही तुम्हाला होमवर्क वगैरे देऊन. ओके, सो नंबरिंग मी आज परत 1 पासून स्टार्ट करतो. सो आजचा पहिला प्रॉब्लेम आहे आपला, प्रूव्ह दॅट 1 + i bracket raised to 4 into 1 + 1/i bracket raised to 4 is equal to 16. हे मला प्रूव्ह करायचं आहे. ओके, काय क्वेश्चन आहे? 1 + i bracket raised to 4 into 1 + 1/i bracket raised to 4 is equal to 16. सिंपल क्वेश्चन आहे बघा. So we take the first left hand side, 1 + i bracket raised to 4 into 1 + 1/i bracket raised to 4. ओके, सो रूल ऑफ इंडायसेस. आता दोघांचाही पॉवर 4 आहे. सो आपण काय करू शकतो, दोघांचा पॉवर जर 4 असेल तर दोघांना आपण एकाच ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. ओके ना? कोणता फॉर्म्युला? मी इथं तुम्हाला फॉर्म्युला वाटलं अगोदर मेन्शन करतो, तुमच्या लक्षात येईल तो. सपोज कन्सिडर करा की एचा पॉवर m आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये b आहे, त्याचा पण पॉवर m आहे. ओके, a⁻m × b⁻m असं जर असेल तर तुम्ही ह्या दोघांना एका सेम ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता, म्हणजे ab, आणि दोघांचा पॉवर काय झाला m झाला. ठीक आहे ना? सो हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मला याच्यामध्ये यूज करायचा आहे या क्वेश्चनमध्ये. ओके, सो काय होईल हे बघा, मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट घेतो. आपला पहिला ब्रॅकेट आहे 1 + i, करेक्ट, इंटू सेकंड ब्रॅकेट कोण आहे 1 + 1/i आणि होल ब्रॅकेट किती झाला हा 4. करेक्ट का? 1 + i इंटू 1 + 1/i ब्रॅकेट रेज टू 4. सो इट इज इक्वल टू अगेन इन द स्क्वेअर ब्रॅकेट. पहिला ब्रॅकेट आहे आपला 1 + i इंटू 1/i आला. मी तुम्हाला सांगितलंय बघा कालच्या 2 इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आता पण लिहून दिले मी. 1/i ची व्हॅल्यू काय -i.
ओके. सो हे झालं 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू 4. ओके. आता ब्रॅकेटमध्ये बघा हे ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आहे. ए प्लस बी ए मायनस बीचा आन्सर काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे इथं 1 आहे, सो 1चा स्क्वेअर मायनस बी बी कोण आहे इथं आय आयचा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4. ओके ना. सो 1चा स्क्वेअर 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 ब्रॅकेट रेस टू 4. ओके. आता हे मायनस मायनस काय होईल ब्रॅकेटमध्ये 1 हा मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो तो झाला 1 + 1 ब्रॅकेट रेस टू 4. 1 + 1 ची व्हॅल्यू 2 ब्रॅकेट रेस टू 4. ओके. 2चा पॉवर 4 म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स. सो किती झालं आहे 2 × 2 4 4 × 2 8 8 × 2 16. सो वी गेट द आन्सर 16 आणि तोच आपला काय होता राईट हँड साईड. ओके. सो इज इक्वल टू RHS. समजला का प्रॉब्लेम. दोघांचा पॉवर 4 होता फक्त प्रॉब्लेम दिसायला अवघड असते बघा. मी काय केलं आपला हा a⁻m × b⁻m चा फॉर्म्युला वापरला. सिम्पली दोघांना एका कॉमन ब्रॅकेटमध्ये घेतलं ब्रॅकेट रेस टू 4 आणि सिम्प्लिफाय केलं. इथं मी 1/i ची व्हॅल्यू पुट केली. 1/i काय असतो -i. ओके. बघून घ्या प्रॉब्लेम. पुढे काही डाऊट असेल तर लगेच विचारा मला किंवा समाधान असेल तर. येस एनी डाऊट्स. No, sir. नाही ना. ओके. सो सेकंड क्वेश्चन सेकंड आहे प्रूव दॅट (1/√2 plus i/√2 bracket raised to 10 plus in the second bracket 1/√2 minus i/√2 bracket raised to 10 is equal to 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता इथं पॉवर 10 आहे, सो आपल्याला इथं 0 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिम्पल आहे बघा. आपल्याला एक एक टर्म इथं सॉल्व्ह करायची. थोडं लॉजिकली आपण इथं जाणार आहेत हे हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आता हे बघा याच्यामध्ये 2 टर्म आहेत. इथं 1/√2 प्लस i/√2 आहे आणि इथं 1/√2 मायनस i/√2 आहे. इथं फक्त प्लस मायनसचा डिफरन्स आहे. ओके ना. सो काय करायचं आहे बघा अगोदर हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यांचा पॉवर 10 आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावरती ह्या दोघांची मला ॲडिशन जर घेतली आपण तर ती ॲडिशन आपल्याला 0 यायला पाहिजे. सो 1 बाय 1 आपण जाऊ. पहिला ब्रॅकेट आहे बघा माझा. सो 1/√2 प्लस i/√2 ब्रॅकेट रेस टू 10 आहे. ओके ना. सो मी त्याला ब्रॅकेट रेस टू 10ला एक असं लिहू शकतो बघा. इथून मी आता आपला आन्सर स्टार्ट करतोय. ओके. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इथं मी असं लिहिलं 1/√2 प्लस i/√2ला मी असं लिहू शकतो का रे 1/√2 × i. बरोबर ना. किंवा ते i/√2 वगैरे चालेल बाई. फक्त तुम्हाला a + ib च्या फॉर्ममध्ये लिहिला हा प्रॉब्लेम. ब्रॅकेट रेस टू समजा मी इथं लिहिला 2. ओके. आणि होल ब्रॅकेट किंवा थांबा इथं आपण असं करू हा जो ब्रॅकेट रेस टू 10 दिलाय तुम्हाला पहिली टर्म याला आपण कसं लिहू शकतो आता व्यवस्थित बघा 1/√2 प्लस इथं 1/i केलं तरी चालेल किंवा i/√2 ठेवलं तरी चालेल कसंही राहू द्या. ओके. हे फक्त मी a + ib च्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं. ब्रॅकेटचा स्क्वेअर अँड इथं कर्ली ब्रॅकेट टाकला होल ब्रॅकेटचा पॉवर 5. ह्या दोघांचं मिनिंग सेमच आहे बघा. इथं पॉवर 10 होता सो 10 हा पॉवर मी स्प्लिट केला. इथं मी ब्रॅकेटचा लिहिला स्क्वेअर आणि होल ब्रॅकेटचा पॉवर दिला 5. सो इथं मी कोणता फॉर्म्युला वापरला सो तुम्हाला माहिती आहे बघा कोणता फॉर्म्युला. समजा a चा पॉवर m आहे बरोबर आणि त्या ब्रॅकेटचा पॉवर n आहे म्हणजे पॉवरचा पॉवर जर असेल तर त्यांची काय होत असते मल्टिप्लिकेशन. ओके ना. हा मी फॉर्म्युला इथं वापरला आहे. सो इथं 10 आहे. इथं मी कसं त्याला स्प्लिट केलं इथं ब्रॅकेटचा पॉवर 2 केला
आणि होल ब्रॅकेटचा पॉवर केला 5 आणि हे दोघांची मल्टिप्लिकेशन आहे 2 × 5 किती 10. सो मिनिंग चेंज होत नाही आहे. ओके, आता मी काय करतो बघा, तो ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता मला स्क्वेअर घ्यायचा आहे त्यांचा आणि होल पॉवर त्याचा 5 आहे. ओके ना. सो अगोदर हा ब्रॅकेट जर सॉल्व केला तर आपलं एक्झाम्पल खूप सिम्पल होऊन जाईल. सो इज इक्वल टू नाव, ओके बघा आता मी याला असं लिहितो. सो इन द कर्ली ब्रॅकेट आतमध्ये कोण आहे 1 + I, डिनॉमिनेटर दोघांचा कॉमन घेतला. ओके, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, सो वी कॅन राईट ओनली 1 टाइम. याचा पॉवर किती आहे 2 आहे आणि होल ब्रॅकेटचा पॉवर किती आहे 5 आहे. ओके, आता न्यूमरेटरचा पॉवर 2, डिनॉमिनेटरचा पॉवर 2, म्हणजे त्याला असं लिहू शकतो तुम्ही 1 + I ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, इथं √2चा सुद्धा पॉवर काय होईल 2 होईल. ओके, ही टर्म समजून घ्या. दुसरी टर्म आपल्याला डायरेक्टली लिहायची आहे कारण दुसऱ्यामध्ये फक्त इथं मायनस आहे, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन थोडीशी मी डिटेलमध्ये करतोय. सो व्यवस्थित समजून घ्या. सो इथं काय केलं आपण ह्या स्टेपला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा पॉवर मी सेपरेट केला. हा झाला 1 + I ब्रॅकेट स्क्वेअर, हा झाला √2चा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5. ओके, सो इन द कर्ली ब्रॅकेट नाव 1 + I ब्रॅकेट स्क्वेअर. इथं फॉर्म्युला कोणता A + B ब्रॅकेट स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे I, सो A स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 2AB 2 × 1 × I बरोबर, प्लस B स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय √2चा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर किती 2 आणि होल ब्रॅकेटचा पॉवर 5. सो इज इक्वल टू 1चा स्क्वेअर 1, 2 × I 2I प्लस I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय 2. ओके, ब्रॅकेट रेज टू 5 करा सिम्प्लिफिकेशन. सो काय होईल बघा, हे इज इक्वल टू हा झाला 1 + 2I प्लस -1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट रेज टू 5. सो इथलचा +1 इथलचा -1 काय झाला कॅन्सल बरोबर. सो ब्रॅकेटमध्ये काय राहतो इथं 2I/2 ब्रॅकेट रेज टू 5. ओके ना. सो इथलचा 2 पण कॅन्सल. सो ब्रॅकेटमध्ये राहिला फक्त I रेज टू 5. ओके, आता I रेज टू 5 आपल्याला माहिती कसं लिहायचं आहे. I रेज टू 5 वी कॅन राईट ॲज I रेज टू 4. ओके ना, 4 ने डिवाइड केलं आपण त्याला. सो I रेज टू 4 × I रेज टू 1. बेस सेम असल्यावरती पॉवरची ॲडिशन होती आहे आणि I रेज टू 4 ची व्हॅल्यू किती 1 करेक्ट, आणि I रेज टू 1 ची व्हॅल्यू म्हणजेच I 1 × I की झालं हे I. ओके, दिस इज आवर इक्वेशन 1 सपोज. म्हणजे माझं पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर आलं आहे I. कोणाचं याचं ठीक आहे. आता सिमिलरली मला सेकंड ब्रॅकेटचा आन्सर काढायचं आहे. आता स्टेप्स तुम्ही थोड्याशा फास्ट करू शकतात किंवा तुम्हाला सिमिलर म्हणजे लॉजिकली तुम्ही सांगू शकता आन्सर काय येणार आहे बरोबर ना. नाव आपला जो सेकंड ब्रॅकेट आहे तो काय बघा आता 1/√2 मायनस I/√2 ब्रॅकेट रेज टू 10 आहे. याला परत कसं लिहायचं आहे इन द कर्ली ब्रॅकेट. ओके, इन द स्क्वेअर ब्रॅकेट 1/√2 मायनस I/√2 याचा स्क्वेअर आणि होल ब्रॅकेटचा पॉवर 5. सो 2 × 5 परत किती होत आहे 10 होत आहे बरोबर. सो हा ब्रॅकेट मला सॉल्व करायचा. सो इज इक्वल टू नाव. ओके, सेम स्टेप्स मी रिपीट करतोय स्टेप्स सो तुमच्या लक्षात येईल. आता डिनॉमिनेटर मला कॉमन घ्यायचा आहे म्हणजे एकदाच लिहिणार आहे मी √2. वरती काय आहे 1 - I याचा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा पॉवर किती 5. ओके, सो इट इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट. आता तो स्क्वेअर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरसाठी सेपरेट करतो. सो 1 - I चा पॉवर 2 खाली √2चा पॉवर 2 कर्ली ब्रॅकेटचा पॉवर 5. ओके, 1 - I ब्रॅकेट स्क्वेअर A - B ब्रॅकेट स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 मायनस 2AB म्हणजे 2I प्लस B स्क्वेअर अगेन I स्क्वेअर डिवायडेड बाय √2चा स्क्वेअर 2. ओके, होल ब्रॅकेटचा पॉवर 5. सो हेअर वी गेट 1 - 2I प्लस I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय 2 होल ब्रॅकेटचा पॉवर 5. अगेन इथं +1 -1 कॅन्सल काय राहिलं इथं -2I/2. ओके, सो पुन्हा इथं ब्रॅकेट पॉवर 5 इथं 2 कॅन्सल. सो काय राहत आहे रे -I चा पॉवर 5 राहतोय. आता तुम्हाला माहिती बघा मायनसचा जर ऑड पॉवर असेल तर आपला आन्सर मायनसच येत आहे. ओके ना,
मायनस नंबरचा जर ऑड पॉवर 5 हा ऑड नंबर आहे, ऑड नंबर जर असेल कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल तर आपलं आन्सर ऑलवेज काय असतंय निगेटिव्ह. सो मायनस याला कसं देणार तुम्ही आता I⁴ बरोबर इंटू आयचा पॉवर 1. सो मायनस I⁴ किती I⁴ 1 इंटू I⁴ किती I. सो -1 इंटू आय काय झाला हा -I. दिस इज इक्वेशन 2. ओके, दोन्ही ब्रॅकेटचे मी आन्सर काढले. पहिल्या ब्रॅकेटचं माझं आन्सर आलं +I इथे. ओके ना, दिस इज द I. हे आपलं पहिल्या ब्रॅकेटचं आन्सर आलं. अँड सेकंड ब्रॅकेटचं आपलं आन्सर आलं इथं -I 1 and 2. बरोबर. आता मी घेतो इथं लेफ्ट हँड साइड. सो लेफ्ट हँड साइड काय येईल, therefore now LHS is equal to LHS काय होती 1/√2 प्लस I/√2 ब्रॅकेट रेस टू 10 प्लस 1/√2 मायनस I/√2 ब्रॅकेट रेस टू 10 इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटचं आन्सर किती आलंय I प्लस सेकंड ब्रॅकेटचं आन्सर किती आलंय -I. ओके, ह्या व्हॅल्यूज मी कुठून घेतल्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2 करेक्ट. सो +I -I हा झाला -I, I -I 0 इज इक्वल टू RHS. ओके, सो आपण हे प्रूव्ह केलंय. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला. ब्रॅकेटचा पॉवर 10 होता बघा. सो मी 2चा पॉवर 5 करून 2 ब्रॅकेट सेपरेटली सॉल्व्ह केले आणि पहिल्या ब्रॅकेटचा आपला आन्सर आलं I, दुसऱ्या ब्रॅकेटचं माझं आन्सर आलं -I आणि आपल्या दोघांची ॲडिशन विचारली होती. सो ॲडिशन झाली माझी 0. समजलाय. ठीक आहे. नेक्स्ट असाच प्रॉब्लेम आहे नंबर 3. आता तुम्ही मला थोडीशी मदत करा ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. क्वेश्चन दिलाय, शो दॅट in the bracket 1 plus I upon √2 bracket raised to 8 plus 1 minus I upon √2 bracket raised to 8 is equal to 2 दाखवायचं आहे. ब्रॅकेट सेम आहेत रे, जे लास्ट प्रॉब्लेमला ब्रॅकेट होते तेच आहेत. सो त्याच मेथडने जायचं आहे. मग तुम्ही होमवर्क सॉल्व्ह करू शकता का रे. हा मला रिप्लाय करा समजा जर तुम्ही होमवर्कला हा क्वेश्चन जर सॉल्व्ह करू शकत असाल तर, नाहीतर मी लगेच सॉल्व्ह करून देतो. ब्रॅकेट सेम आहे. आता फक्त आन्सर तुम्हाला 2 प्रूव्ह करायचं आहे. करू शकता का होमवर्क. हो सर. ओके यस सर. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो मी याला होमवर्कचा टॅग लावून देतो. सो प्रिव्हियस क्वेश्चन बघायचा आहे. ब्रॅकेट सेम आहे. ओके, पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर 1 येणार आहे, दुसऱ्या ब्रॅकेटचा पण आन्सर 1 येणार आहे. सो 1 + 1 तुमचा आन्सर किती येईल फायनल 2 येईल. ओके ना, 1 + 1 तुमचा आन्सर किती येणार आहे फायनल इथं 2 येणार आहे. ओके, एवढं तुम्ही ट्राय करा. इंटरेस्टिंग यांचा प्रॉब्लेम्स आहे आणि सिम्पल पण आहेत, जास्त डिफिकल्ट नाही आहे याच्यामध्ये. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे नंबर 4. show that -1 plus √3i bracket cube is equal to real number. असं लिहा, is real number, is real number. म्हणजे तुम्हाला काय शो करायचं या प्रॉब्लेममध्ये, जर मी याला जर सॉल्व्ह केलं -1 प्लस √3i ब्रॅकेट क्यूब, तर त्याचा आन्सर रिअल नंबर म्हणजे फायनल आन्सरमध्ये कुठंही इमॅजिनरी नंबर येणार नाही, हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे ना. हा सिम्पल एक क्वेश्चन आहे. सो तो आपल्याला इथं शो करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो बघा, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला एक फॉर्म्युला लागतोय. तो फॉर्म्युला ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. कोणता फॉर्म्युला आहे तो
दॅट फॉर्म्युला इज ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, कारण इथं ब्रॅकेट क्यूब आहे ना, सो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याचं आन्सर काय असतं, फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ठीक आहे, सो दिस इज द फॉर्म्युला वी हॅव टू यूज टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, आता बघा प्रॉब्लेम, आता सेम फॉर्म्युला वापरायचा आहे मला. प्रॉब्लेम काय दिला आहे, -1 प्लस √3i ब्रॅकेट क्यूब. ओके, ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो मी. ए ची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. सो -1चा क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर इंटू बी. बी ची व्हॅल्यू किती आहे, √3i प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू -1 इंटू बी स्क्वेअर. बी स्क्वेअर काय आहे, √3iचा स्क्वेअर प्लस बी क्यूब. बी √3i चा क्यूब. ओके, नाव सिम्प्लिफाय करा. -1चा क्यूब आहे, मायनसचा ऑड पॉवर मायनस, आन्सर -1. ओके, प्लस 3 ॲज इट इज, -1चा स्क्वेअर, -1चा इवन पॉवर, आन्सर प्लस, सो 3 इंटू 1 इंटू √3i. ओके, प्लस 3 इंटू -1 -3. ओके, ते झालं -3. √3iचा स्क्वेअर, √3चा स्क्वेअर किती 3 आणि आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर प्लस √3iचा क्यूब. √3चा क्यूब आहे आता. ओके ना, म्हणजे √3चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. तुम्हाला माहिती आहे ना, √3चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स किती येईल, हे बघा इथं मी तुम्हाला सांगतो रब करून. √3चा क्यूब कसं येईल, √3 इंटू √3 इंटू √3. बरोबर, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती झालं 3 आणि हा √3. समजलंय. सो √3चा क्यूब म्हणजे √3चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, √3 इंटू √3 झाला 3 आणि हा √3. ओके, म्हणजे किती आला, √3चा क्यूब 3√3 आला आणि आयचा क्यूब आय क्यूब. करेक्ट. ओके, सो नेक्स्ट इज इक्वल टू -1. आता इथं किती येईल बघा, 3 इंटू √3 प्लस 3√3i. इथं प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस. ओके, 3 इंटू 3 9. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे. ओके ना, सो 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू परत -1 प्लस दिस इज 3√3 आणि आय क्यूबची व्हॅल्यू -i. करेक्ट. सो इट इज इक्वल टू, हे होईल -1 प्लस 3√3i. इथं मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 9 आणि इथं प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन -3√3i. ओके, आता तुम्ही जर प्रॉब्लेम व्यवस्थित जर बघितला तर इथं प्लस 3√3i आहे आणि इथं -3√3i आहे. बरोबर ना, सो हे प्लस आणि मायनस काय झाले, कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स -1 प्लस 9. सो किती झाला आन्सर 8. सो फायनल आन्सरमध्ये फक्त 8 आला. 8 म्हणजे काय आहे, रियल नंबर आहे. ओके, सो वी कॅन राईट हिअर इज इक्वल टू रियल नंबर म्हणून आपण शो केलंय. सो देअरफॉर वी कॅन राईट -1 प्लस √3i ब्रॅकेट क्यूब इज रियल नंबर. हे झालं आपला आन्सर. सिम्पल क्वेश्चन होता ना, आपलं रियल नंबर प्रूव्ह करायचं होतं. सो आपलं फायनल आन्सर पण रियल आलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, मी सांगितलं आज खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 इन ब्रॅकेट आहे 3 प्लस 2/i in the second bracket i⁻6 minus i⁻7, i⁻6 minus i⁻7, and in the third bracket 1 plus i⁻11, 1 plus i⁻11. ठीक आहे, हे मला सॉल्व करायचं आहे, म्हणजे याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, सो 1 बाय 1 आपण ब्रॅकेट सॉल्व करत जाऊ. हे इथं मी 3 ॲज इट इज लिहिला.
प्लस 2/i बघा 1/i ची व्हॅल्यू काय असते मायनस आय. सो हा मायनस होईल 2 ॲज इट इज आणि आय आला वरती. ठीक आहे ना, लक्षात ठेवा इथं 1/i होता. सो 1/i ची व्हॅल्यू मायनस असते. सो हे प्लस आहे, प्लस मायनस झालं मायनस. दिस इज द फर्स्ट ब्रॅकेट. हां i⁻⁶ ची व्हॅल्यू कसल्या तुम्ही ओके इथं पॉवर सोपे. सो i⁴ इंटू याला i² च्या फॉर्ममध्ये दिल्या. बेस सेम आहे, पॉवरचे ॲडिशन होईल बरोबर ना. 4 + 2 6 मायनस हां i⁻⁷ हे पण सिम्पल आहे. i⁴ इंटू i³ च्या फॉर्ममध्ये दिल्या. म्हणजेच मी 4 ने डिवाइड करतो रे. 4 ने डिवाइड केल्यावरती इथं 1 येतोय ना i⁴ चा पॉवर 1. सो 1 काय लिहायची गरज नाही आहे. रिमाइंडर येतोय 3. आणि काल आपण स्टडी केलंय बघा रिमाइंडरवरतीच आयची व्हॅल्यू डिपेंड असते. ओके लास्ट ब्रॅकेट 1 प्लस इथं कसं लिहिणार बघा i⁴ 4चा पॉवर किती 2 बरोबर ना. 4 2 चा 8 झाला. रिमाइंडर किती राहतोय 3 राहतोय. सो आयचा पॉवर 3 करेक्ट. इथं 4 आहे हा. सो इट इज इक्वल टू दिस इज 3 - 2i. इथं i⁴ ची व्हॅल्यू 1. सो 1 इंटू i² i² राहिला मायनस i⁴ ची व्हॅल्यू परत 1 इंटू i³ इथं राहिला i³. ओके आणि लास्ट ब्रॅकेटमध्ये काय येते बघा 1 i⁴ याची व्हॅल्यू पुन्हा 1. सो 1 प्लस इथं राहिला i³. ओके सो फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज 3 - 2i. सेकंड ब्रॅकेट i² ची व्हॅल्यू i² ची व्हॅल्यू -1 इथं मायनस i³ ची व्हॅल्यू मायनस i बरोबर. हा ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर लास्ट ब्रॅकेट 1 प्लस i³ ची व्हॅल्यू -i. ठीक आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट 3 - 2i. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येते बघा व्यवस्थित. आता हा -1 हा मायनस मायनस काय झाला प्लस i झाला. ओके इथं +1 आणि हा प्लस मायनस काय होईल -i होईल. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय राहतंय -1 प्लस i. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहतंय 1 - i. इथं मला a + b a - b चा फॉर्म्युला वापरता येईल का. इथं -1 इकडे +1 इथं प्लस आहे इथं मायनस आहे. सो दोघांचे साईन दोन ब्रॅकेटमध्ये चेंज होऊ राहिलेत. ओके ना. सो मला इथं a + b a - b चा फॉर्म्युला नाही यूज करता येणार. सो मला इथं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके सो अगोदर मी काय करतो बघा की ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेतो ह्या दोन ब्रॅकेटचं आणि मग जे आन्सर येईल त्याने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके ओ बघा सो हे झालं बघा 3 + 2i. आता इथं टाकला मी कर्ली ब्रॅकेट. ओके सो -1 ने मल्टिप्लाय होईल 1 - i ला. ओके त्यानंतर प्लस i ने मल्टिप्लाय होईल 1 - i साठी. सो इट इज इक्वल टू 3 + 2i इन ब्रॅकेट करा -1 ने मल्टिप्लाय -1 इंटू 1 -1 मायनस मायनस प्लस i. इथं i ने मल्टिप्लाय करा i इंटू 1 i प्लस मायनस मायनस i². सो दिस इज 3 + 2i. इथं ब्रॅकेट राहू द्या कारण कंप्लीट ब्रॅकेट त्याला मल्टिप्लाय आहे. सो 3 + 2i. इथं काय होईल बघा -1 इथं प्लस i प्लस 2i मायनस इथं i² आहे. i² ची व्हॅल्यू किती असती आहे -1 करेक्ट. सो दिस इज 3 + 2i ॲज इट इज. ओके -1 प्लस 2i इथं मायनस मायनस झाला +1. सो हा -1 आणि त्याचा +1 कॅन्सल. सो वी गेट 3 + 2i इंटू 2i. बघा त्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन फक्त काय राहिलं 2i. आता ह्या 2i ने तुम्ही ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकता. सो 2i इंटू 3 किती झालं 3 × 2 6i. ओके आता मी या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतोय. ब्रॅकेट म्हणण्यापेक्षा इथे एकच टर्म आहे. सो प्लस 2 × 2 4 i इंटू i² सो दिस इज 6i प्लस 4 i² ची व्हॅल्यू i² ची व्हॅल्यू आहे -1 करेक्ट. सो काय होते बघा आपलं फायनल आन्सर. मग अगोदर कोणता नंबर लिहायचा आपल्याला रिअल नंबर. सो 4 × -1 झालं -4 त्यानंतर इमॅजिनरी नंबर 6i. दिस इज द फायनल आन्सर.
सो त्या 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आलं -4 + 6i. ओके, ह्या 3 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. समजलं काय केलं आहे? अगोदर मी आयचे पॉवर ज्या होत्या बघा त्या कॅल्क्युलेट केल्या, त्यानंतर इथं ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं, त्याचं आन्सर आलं फायनल 2i. सो प्रॉब्लेम खूपच सिम्पल तयार झाला. सो 2i ने याला मल्टिप्लाय केलं, सो फायनल आन्सर आलं आपलं -4 + 6i. ओके, गॉट इट. सो सिम्पल होता क्वेश्चन. समजलं सगळ्यांना? ओके. So next question number I think 6. Question number 6. ठीक है, मैं चेक करता हूँ एखादा क्वेश्चन. न्यू इफ ओके, इंटरेस्टिंग है. If a is equal to -1 plus √3i divided by 2, okay, comma b is equal to -1 minus √3i divided by 2, then show that so आपल्याला शो करायचं इथं a² is equal to b first and second b² is equal to a. ओके, a आणि b च्या 2 व्हॅल्यूज दिल्यात. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? जर मी ह्या a चा जर स्क्वेअर केला तर आन्सर माझं b यायला पाहिजे, आणि जर b चा जर स्क्वेअर केला तर आन्सर a यायला पाहिजे. ओके, आपण पुढं आपण शिकणारच आहे बघा. हे a आणि b च्या ज्या तुम्हाला व्हॅल्यू दिल्यात ना, -1 + √3i/2 आणि -1 minus √3i/2, हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. ओके, आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लास्ट टॉपिक तोच बघायचा आहे. ओके, सो ही प्रॉपर्टी त्यांची. समजा मी याचा जर स्क्वेअर केला तर मला सेकंड नंबर भेटेल म्हणजे बी, आणि बीचा जर स्क्वेअर केला तर ए. ते आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो ह्या प्रॉब्लेमचा फर्स्ट पार्ट जो आहे तो मी कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, फर्स्ट पार्ट मी शो करणार आहे, सेकंड पार्टला तुम्ही घरी सॉल्व्ह करा. म्हणजे b² = a तुम्ही घरी तर तुम्ही आपले लेक्चर वगैरे संपल्यावरती सॉल्व्ह करा. ओके, b² = a. सो पहिला पार्ट मी सॉल्व्ह करतो. सो काय दिलंय तुम्हाला बघा, a. सो a इज इक्वल टू काय दिलंय, -1 + √3i/2. ओके, मला त्याचा स्क्वेअर करायचा आहे आता. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो स्क्वेअरिंग ऑन both sides. So a चा स्क्वेअर झाला, a² इज इक्वल टू इथं -1 + √3i डिवायडेड बाय 2 याचा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर मी सेपरेट करतो, -1 + √3i याचा स्क्वेअर होईल आणि डिनॉमिनेटरला 2 चा स्क्वेअर. ओके, सो वरती a + b ब्रॅकेट स्क्वेअर. सो a² म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस 2ab करेक्ट, प्लस b चा स्क्वेअर म्हणजे √3i चा स्क्वेअर डिवायडेड बाय किती आहे, 2 चा स्क्वेअर 4. सो इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर +1, हे मायनस होईल बघा, 2 × -1 -2 × √3i. सो -2 √3i प्लस √3 चा स्क्वेअर 3 × i चा स्क्वेअर i² डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू हे झालं 1 - 2 √3i प्लस 3i² ची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय 4. सो इट इज इक्वल टू 1 - 2 √3i 3 × -1 -3/4. ओके, आता रिअल नंबर किती होईल बघा, इथं +1 आहे आणि इथं -3 आहे. 1 - 3 -2 -2 √3i डिवायडेड बाय 4. काय कॉमन काढायचा इथं, +2 मी कॉमन काढला न्यूमरेटरमधून. सो इथं राहिला -1 - √3i/ किती आहे 4. करेक्ट. सो काय होईल त्याचा आन्सर आता, इथं वाला बघा 2 × 2 = 4. सो वी गेट द फायनल आन्सर
-1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. आणि चेक करा ही व्हॅल्यू कोणाची आहे. -1 आहे बघा, दिसतील व्हॅल्यू. -1 मायनस √3i अपॉन 2 आहे. सो कोणाची व्हॅल्यू आहे बघा ती, -1 मायनस √3i अपॉन 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं, a² इज इक्वल टू बी. ओके, सो इट इज इक्वल टू बी. कोणाची व्हॅल्यू आली ही, a² ची. ओके, सो इथं लिहायचं हेन्स प्रूव्ह. ओके, समजलं सगळ्यांना. सो सेकंड जो पार्ट आहे आता, b² इज इक्वल टू ए, तर तेवढा तुम्ही ओके आपले लेक्चर वगैरे संपल्यानंतर तुम्ही त्याला ट्राय करू शकता. ओके ना, ठीक आहे. नाउ आई एम टेकिंग द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 7. सो क्वेश्चन है, इफ a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I, then prove that a² plus b² is equal to 1. ओके, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. गिवन काय बघा, a प्लस आय बी. आता जर मला प्रूव्ह करायचं आहे बघा, a² प्लस b² इज इक्वल टू 1. सो सगळ्यात अगोदर मला काय फाइंड आउट करायचं आहे, मला फाइंड आउट करायचं आहे a आणि b ची व्हॅल्यू. सो ह्या टाईपचा क्वेश्चन आपण टू फाइंड द a अँड b व्हॅल्यूज आपले फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये बघितलेलं आहे बघा, कॉम्प्लेक्स नंबरचं. ठीक आहे, सो अगोदर मी इथून a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो बाय युजिंग इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सो काय गिवन आहे बघा, सो गिवन इज a plus ib is equal to 1 plus I divided by 1 minus I. सो इथं दोन कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन मध्ये आहे. सो काय वापरायचं इथं आपल्याला, डिव्हिजन रूल. तुमच्यापैकी मला सांगते का डिव्हिजन रूल काय कसा वापरतो आपण, डिव्हिजन कशी सॉल्व करायची ही. येस एनीवन, बोला कसं सॉल्व करू मी हे डिव्हिजन. ऐकता ना तुम्ही सगळे, मला डाऊट येतोय तुमच्यावर थोडा थोडा. मोबाईलची स्क्रीन ऑन करून पुढं. हॅलो, त्याच्या कॉन्जुगेटने. येस येस, काय करायचंय, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. सो 1 प्लस आय 1 प्लस आय, बरोबर ना. डिनॉमिनेटरचा जो कॉन्जुगेट होता 1 मायनस आय, याचा कॉन्जुगेट असतो 1 प्लस आय. आणि 1 प्लस आय ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. ओके, जास्त डिफिकल्ट नाही आहे. 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय, बरोबर. इथं वरती 1 प्लस आय सेम ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. सो ते झालं 1 प्लस आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय, आणि डिनॉमिनेटरला काय आहे 1 मायनस आय 1 प्लस आय. ओके, इथं काय होईल, a मायनस बी a प्लस बी, म्हणजे a² मायनस b², 1चा स्क्वेअर 1 है ना, मायनस इथं i². पुढच्या स्टेपला घेतो मी ते सोल्युशन त्यांचं. सो 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 प्लस 2ab म्हणजे 2i प्लस b² दॅट इज i² डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1 मायनस i² ची व्हॅल्यू -1. सो हे झालं 1 प्लस 2i, i² ची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय होईल 1 मायनस मायनस प्लस 1. ओके, सो न्यूमरेटर रिमेन 1 प्लस 2i प्लस मायनस -1 आणि खाली 1 प्लस 1 2. ओके, न्यूमरेटरला काय होईल 1 प्लस आणि मायनस कॅन्सल झाला. सो रिमेनिंग टर्म्स 2i अपॉन 2, अगेन 2 2 कॅन्सल. सो काय आलं हे आय, कोणाची व्हॅल्यू आली ही आय, फक्त a प्लस आय बी. ओके, सो इथं वी कॅन राईट द स्टेटमेंट बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके ना. सो हे बघा a प्लस आय बी, इथं रिअल नंबर नाही आहे. सो रिअल नंबर मी 0 घेतला प्लस आय आला, मग a ची व्हॅल्यू किती झाली आपली 0
करेक्ट. आणि बी ची व्हॅल्यू किती होती, आयचा कोइफिशियंट 1. ओके, आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ना आता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1, त्याची मी लेफ्ट हँड साईड घेतो. सो लेफ्ट हँड साईड काय ती लेफ्ट हँड साईड, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर 0, बी 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू RHS. सो देअरफॉर वी कॅन राईट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही मला प्रूव्ह करायचं होतं, हेन्स प्रूव्ह. ओके, अंडरस्टूड. ठीक आहे. सो सेम ह्याच टाईपचं मी तुम्हाला एक क्वेश्चन ॲज अ होमवर्क म्हणून देतो. सो ट्राय करा त्याला. सो होमवर्कचे जे क्वेश्चन्स आहे ते करत चला. सो क्वेश्चन आहे, इफ a plus 3i divided by 2 plus bi is equal to 1 minus I, then show that 5a minus 7b is equal to 0. ओके. सो एवढा एक क्वेश्चन तुम्हाला नोट्स मी शेअर करेल, तो एवढा क्वेश्चन तुम्ही होमवर्क करा. मी 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिले बघा पूर्ण आपल्या ह्या लेक्चरमध्ये आता. ओके, अटेंडन्स घेऊ द्या मला कोण कोण आहेत. साक्षी साबळे, साक्षी गिरवले, तनिष्का पवार, श्रावणी सुपेकर, प्रेम गाडेकर, गणेश लबडे का, गणेश लबडे ह्या नावाने कोण जॉईन झाले. लबडे सिद्धी. ओके ओके, सिद्धी आहे. ठीक आहे. सो ठीक आहे, एक 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक राहील आता आणि बरोबर 9 वाजता तुमचं केमिस्ट्रीचं सेशन चालू होईल. ओके, सो एक 5 मिनिटं ब्रेक घ्या आणि मग केमिस्ट्री सेशन तुमचं चालू होऊन जाईल. ओके, ठीक आहे, थँक्यू.